नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। मी अंकुश अब्रुक पुन्हा तुमचे सहर्ष स्वागत करतो। आज एक आपल्याला महत्त्वाचा विषय पाहायचा आहे, जो विषय तुम्हाला नेहमी भारी जातो, ज्या विषयाच्या संकल्पना बहुतांश कळत नाहीत आणि त्या विषयाचे PYQ आले पाहिजेत असं बऱ्याच जणांची विद्यार्थ्यांची इच्छा होती। ओके, आणि त्याच अनुषंगाने अर्थव्यवस्थेचे सर्व PYQ आपण एका सिरीज मध्ये आणण्याचा प्रयत्न करूया आणि विथ कन्सेप्ट ते आणण्याचा प्रयत्न करूया। ओके, तर मग सुरुवातच करताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्थेचं बेसिक नसते आणि अर्थव्यवस्थेचं बेसिक नसल्यामुळे त्यांना पुढचे घटक समजतच नाही। फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला RBI चे मौद्रिक धोरण, राजकोषीय धोरण जर समजून घ्यायचे असेल तर कुठेतरी बेसिक लागते। अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचे नियम काय याचे बेसिक लागते आणि त्यासाठीच आपण आज अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि त्याचा बेसिक्स, त्या प्रकारचं स्ट्रक्चर काय असते हे आपल्याला आजच्या या लेक्चरला समजून घ्यायचं आहे। सोबतच PYQ पाहायचे आहेत। तर पहा, पहिला मुद्दा जो आपला या ठिकाणी दिसून राहिला तो म्हणजे काय की अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय। ओके, आता बऱ्याचशा विद्यार्थी अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था याला एकत्र करतात। ते दोन कन्सेप्ट एका वृक्षाच्या दोन बाजू थोड्याशा आहेत आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला काय दिसते की अर्थव्यवस्था ही थोडीशी वेगळी आहे, अर्थशास्त्र हे थोडंसं वेगळं आहे। ओके, आजचा जो आपला कन्सेप्ट आहे आणि आपल्या सिलेबसला जो मुद्दा आहे हा आहे अर्थव्यवस्था, आणि तीही कोणती अर्थव्यवस्था आहे आपल्याला, ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था। ओके, मग आता अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय हा बेसिक फंडा आपण पाहूया की अर्थव्यवस्था म्हणजे काय। ओके, तर अर्थव्यवस्थेचे 4 सेक्टर येतात विद्यार्थी मित्रांनो। पहिलं सेक्टर आहे उत्पादन, दुसरं सेक्टर आहे वितरण, लक्षात घ्या, तिसरं सेक्टर आहे याच्यामध्ये विनिमय आणि चौथा त्या प्रकारचा मुद्दा आहे त्याला काय म्हणूया आपण तर उपभोग। ओके, तर हा चौथा त्या प्रकारचा मुद्दा आहे। कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला अर्थव्यवस्थेचे 4 सेक्टर दिलेले असतात, परंतु हे सेक्टर्स नेमके कसे हे आपण समजून घेतलं पाहिजे। आजच्या लेक्चरला अर्थव्यवस्थेचा अभ्यास नेमका कसा हाच आपला त्या प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा असेल। ओके, मग आता बघा, अर्थशास्त्र म्हणजे काय। अर्थशास्त्र म्हणजे गरजा पूर्ण करणारे शास्त्र। काय पूर्ण करणारे? गरजा पूर्ण करणारे शास्त्र जे आहे ते आपले अर्थशास्त्र आहे। आणि मानवी गरजा जर आपण पाहिल्या तर ह्या कशा स्वरूपाच्या आहेत? अमर्यादित स्वरूपाच्या आहेत। अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या प्राथमिक गरजा मानल्या जातात आणि माणसाच्या गरजा कधी पूर्ण होणाऱ्या नाही आहेत। ध्यानात ठेवा, जर आपल्याकडे सायकल आहे तर आपल्याला वाटते गाडी पाहिजे, गाडी जर असेल तर आपल्याला वाटते त्या प्रकारची मर्सरीज पाहिजे, मर्सरीज असेल तर त्याच्यापेक्षा मोठी पाहिजे। ओके, जर एकंदरीत माणसाच्या ज्या काही गरजा आहेत ह्या काही संपणाऱ्या नाही आहेत। ओके, मग गरजा जर पूर्ण करायच्या असतील तर त्या गोष्टीला आपल्याला विकत घ्यावं लागेल। आता विकत घेणे म्हणजेच काय, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विकत घेणे या शब्दाला म्हणतात विनिमय। काय म्हणतात? विनिमय। इंग्लिश मध्ये याला आपण एक्सचेंज म्हणत असतो। काय म्हणत असतो? एक्सचेंज। मग एखादी गोष्ट मला विकत घ्यायची आहे, ही बॉटल आहे, लक्षात घ्या, ही पाण्याची बॉटल आहे, ही मला विकत घ्यायची आहे, मला गरज आहे या पाण्याच्या बॉटलची, त्यामुळे मला जर हिला विकत घ्यायची असेल तर पहिला मुद्दा असा आहे की पहिले त्याचं काय झालं पाहिजे? उत्पादन झालं पाहिजे। काय झालं पाहिजे? उत्पादन। म्हणजे एखादी गोष्ट जर मला उत्पादित झाल्यानंतरच विकत घेता येईल, माझ्याकडे किती संपत्ती असेल त्याचं उत्पादनच नसेल तर मी ती गोष्ट विकत घेऊ शकत नाही। म्हणून अर्थव्यवस्थेचा जो पहिला फॅक्टर आहे, लक्षात घ्या, तो जर आपण या ठिकाणी पाहिला तर त्याला आपण काय म्हणणार? उत्पादन। म्हणजे एखादी गोष्ट त्या प्रकारची काय झाली पाहिजे? प्रोड्यूस झाली पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो तर प्रोडक्शन। ओके, आता एखादी गोष्ट उत्पादित करताना, एखाद्या गोष्टीला उत्पादित करत असताना, एखादी गोष्ट तयार करत असताना आपल्याला काय होते की ही जर गोष्ट मला उत्पादित करायची आहे, प्रोड्यूस करायची आहे, लक्षात घ्या, ही गोष्ट मला प्रोड्यूस करायची आहे तर मला उत्पादनाचे सुद्धा 4 घटक येतात। ओके, मग उत्पादनाचे 4 घटक कोणते आपल्याला तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही वाचलं असेल तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 काय आहेत? हे 4 उत्पादनाचे घटक आहेत। ध्यानात ठेवा, म्हणजे उत्पादन हा आपला पहिला फॅक्टर आहे आणि उत्पादन कशासाठी करत असतो माणूस? गरजा पूर्ण करण्यासाठी। कोणती गोष्ट गरजेवर डिपेंड आहे? गरज आणि समाधान हा बेसिक अर्थशास्त्राचा ढाचा आहे आणि ज्या व्यक्तीला गरजा आहेत त्या व्यक्तीला किंवा त्याच्या आजूबाजूच्या समाजामध्ये त्या गोष्टी तयार होत असतात। त्या गोष्टी तयार झाल्या तर त्याचा विनिमय होत असतो आणि या विनिमयापासून, प्रोडक्शन पासून ते उपभोगापर्यंतच्या पूर्ण व्यवस्थेला
अर्थव्यवस्था म्हणतात. समजलं तुम्हाला की एकंदरीत उत्पादनापासून ते उपभोगापर्यंतच्या घटकाला काय म्हणतात, अर्थव्यवस्था म्हणतात. ओके, मग आता समजून घ्या की जर एखादी गोष्ट उत्पादित करायची आहे, ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार, भूमी लागणार, श्रम लागणार, भांडवल लागणार आणि संयोजक लागणार, इंटरप्रेन्युअर लागणार. ओके, मग एखादी कोणती ही बॉटल तयार जर मला करायची असेल तर या बॉटलसाठी मला त्या प्रकारची पहिले लँड लागतेच. ओके, आता या लँडला जर मी भाड्यानं घेतलं असेल तर मला याला रेंट काय द्यावं लागेल, रेंट द्यावं लागेल. ओके, रेंट देताना मी काय करणार, हा त्याचा मोबदला झाला. ओके, मला जर श्रम असेल तर मला त्याला मजुरी द्यावी लागेल, म्हणजे श्रमाची मजुरी त्या प्रकारची हे झाली. भांडवल असेल तर मला त्याच्यावर त्या प्रकारचं व्याज द्यावं लागेल जर मी पैसा भाड्यानं घेतला असेल तर, इंटरेस्टवर घेतला असेल तर. आणि संयोजकाला काय भेटतो, नफा भेटतो. विद्यार्थी मित्रांनो, बेसिक आणि ध्यानात ठेवा की उत्पादनाचे जे उत्पादन आहेत त्याचे 4 फॅक्टर आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. काय म्हटलं मी, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, या 4 शिवाय त्या प्रकारचा दुसरा फॅक्टर नाही आहे. आणि त्याच्या बदल्यात काय भेटत असतात आपल्याला, मोबदले भेटतात. एक कोणता मोबदला भेटते, या ठिकाणी भूमीला रेंट भेटतो, श्रमाला मजुरी भेटते, भांडवलाला व्याज भेटते, संयोजकाला नफा भेटते. मी काय म्हणतो, या सर्वांना आपण उत्पन्न म्हणतो. काय म्हणतो, उत्पन्न. कोणाकोणाला उत्पन्न म्हणतो, एक भेटला आपल्याला रेंट, ज्याला खंड म्हणतात, त्याला उत्पन्न म्हणूया. दुसरा त्या प्रकारचा भेटला लेबर, लेबरला त्या प्रकारचं काय भेटलं, वेजेस, वेजेस म्हणजे मजुरी. ओके, त्याच्यानंतर आणखी इंटरेस्ट भेटला म्हणजे व्याज भेटला, लक्षात घ्या, इंटरेस्ट. आणि लास्ट काय भेटला, नफा. नफ्याला काय म्हणतो आपण, प्रॉफिट भेटलं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू देतो, याला म्हणतात उत्पन्न. आणि जगामध्ये तुम्हाला कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल तर उत्पन्न लागेलच. आणि म्हणून उत्पन्नाचे 4 त्या प्रकारचे घटक आहेत आणि उत्पन्नाचे 4 साधनं आहेत. कोणते साधनं आहेत, तुम्ही रेंट पासून कमावू शकता, तुम्ही लेबर पासून कमावू शकता, तुम्ही इंटरेस्ट पासून कमावू शकता, किंवा तुम्ही प्रॉफिट पासून कमावू शकता. आणि हो, याच्या व्यतिरिक्त जगात दुसरं कोणतंच उत्पन्नाचं साधन नाही. ओके, याच्या व्यतिरिक्त जगात दुसरं कोणतंच उत्पन्नाचं साधन नाही. जर तुमच्याकडे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगाल की सर ते उत्पन्नाचं साधन आहे. ओके, साधारणतः उत्पन्न याच्या पलीकडे उत्पन्न जात नाही. ओके, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर एखाद्या याच्या दुसऱ्या माध्यमातून कमावत असाल तर मग तो 2 नंबरचा पैसा वगैरे तुम्ही म्हणू शकता. पण उत्पन्नाचे 4च घटक आहेत. एक त्या प्रकारचा रेंट, दुसरा त्या प्रकारचा लेबर, तिसरा वेजेस, तिसरा वेजेसमध्ये पेमेंट सुद्धा आलं, आणि इंटरेस्ट व्याजाच्या द्वारे, आणि चौथा प्रॉफिट. मग तुम्ही म्हणत असाल सर कर, सरकारचा त्या प्रकारचा कर असतो, टॅक्स असतो. ओके, कर हा सरकारचा एक प्रकारचा जो झालेला आहे हा एक प्रॉफिटच असतो. ध्यानात ठेवा. जर तुम्ही त्या प्रकारचा एखादा दंड आकारला असेल, ओके, दंड आकारला तर दंड हा यामध्ये उत्पन्नात पकडत नाहीत. सहसा जीडीपी मोजण्यामध्ये पकडला जात नाही. एखादी त्या प्रकारची गिफ्ट आलं असेल आपल्याला, गिफ्ट कधी उत्पन्न नसते माणसाचं. ध्यानात ठेवा. गिफ्ट भेटलं, आंदण भेटलं, आंदण भेटलं, आंदण देतो, अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. त्यामुळे गिफ्ट वगैरे सुद्धा कोणत्याही प्रकारचं उत्पन्न नाही. उत्पन्नाचे 4च घटक आहेत, ते म्हणजे रेंट, लेबर, इंटरेस्ट आणि प्रॉफिट. ओके, आणि हे आपल्याला कोणाकडून भेटले, उत्पादनाच्या घटकांकडून भेटले. उत्पादन, एखाद्या गोष्टीचं उत्पादन करत असताना मला किती गोष्टी लागतात, एखाद्या गोष्टीचं उत्पादन करत असताना मला साधारणतः 4 गोष्टी लागतात आणि त्या ह्या आहेत. ओके, आता बघा, पहिला मुद्दा, एखादी गोष्ट तयार झालेली आहे, एखादी गोष्ट उत्पादित झालेली आहे, आणि उत्पादित झालेली वस्तू जी आहे, उत्पादित झालेली वस्तू ती कोणाकडे जाणार, मग ही उत्पादित झालेली वस्तू आहे, उत्पादन झालं या 4 गोष्टीच्याकडून, मग त्याचं काय होते, वितरण होते. काय होते, वितरण. मग आता वितरण कोणाकोणाकडे होणार, ध्यानात ठेवा. पहिला त्या प्रकारची वस्तू बनली कुठे, फॅक्टरीत बनली. फॅक्टरीतून वस्तू आली कुठे, होलसेलरकडे आली. होलसेलरकडून कोणाकडे आली, रिटेलरकडे आली. लक्षात घ्या, म्हणजे किरकोळ विक्रेता. अशा प्रकारे फॅक्टरी टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर, आणि रिटेलर पासून आपण तुमच्या घरापाशी जे किराणा शॉप आहे किंवा आणखी काही बाजार असेल त्या किराणा शॉपमध्ये तुम्ही गेला आणि त्या दुकानामध्ये ही वस्तू ठेवलेली आहे. या सर्व प्रोसिजरला म्हणतात वितरण, ट्रान्सपोर्टेशन. ओके, एकंदरीत जर पाहिलं तर वस्तूचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, वस्तू तुमच्यापर्यंत फॅक्टरीपासून आलेली आहे. हा अर्थव्यवस्थेचा सेकंड फॅक्टर आहे. आणि या ठिकाणी ही वस्तू येत असताना
अनेक लोकांना प्रॉफिट सुद्धा मिळालेलं आहे, अनेक ट्रान्सपोर्टेशन झालेलं आहे आणि अनेक गोष्टी त्या प्रकारच्या व्यवसायातही झालेल्या आहेत. मग वस्तूचे वितरण होताना अशा अनेक प्रकारच्या घटना घडतात, ज्याच्यातून काय निर्माण होते, इन्कम निर्माण होते आणि एक्सपेंडिचर काय होते, निर्माण होते. आणि त्यामुळे हा एक अर्थव्यवस्थेचा महत्वाचा फॅक्टर आहे. ओके, आता वस्तू बनली, वस्तू त्या प्रकारची बनल्यानंतर कोणाकडे यायला पाहिजे, तर तुम्ही गेले दुकानामध्ये, तुम्हाला गरज आहे, समजा एक तुम्हाला त्या प्रकारची अंघोळीची साबण घ्यायची आहे, तर तुम्ही त्या दुकानामध्ये गेले. त्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही त्याला काहीतरी दिलं, म्हणजेच काय दिले, पैसे. आजच्या भाषेत काय म्हणू आपण याला, पैसे. तुम्ही त्याला पैसे दिले, मनी दिले, त्याने तुम्हाला वस्तू दिली, यालाच म्हणतात एक्सचेंज. दॅट इज मीन, याला आपण म्हणत असतो विनिमय. आणि एक गोष्ट गेली, दुसरी गोष्ट आली. वन थिंग्स गोड आउट, सेकंड थिंग्स कम्स इन. अशा प्रकारची जेव्हा घटक होते किंवा घटना होते, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात एक्सचेंज. माझ्याकडे वस्तू आलेली आहे. आता माझ्याकडे वस्तू आलेली आहे, वस्तू आल्यानंतर एक्सचेंज झाला, त्याला 2 पैसे त्या प्रकारचे मिळाले. माझी काय पूर्ण झाली, माझी गरज पूर्ण झालेली आहे. माझी काय पूर्ण झालेली आहे, गरज. मग आता वस्तू विकत घ्यायला गेलं कोण होतं, वस्तू विकत घ्यायला जर पाहिलं तर मी वस्तू विकत घ्यायला गेलो होतो. जर मी दुकानामध्ये वस्तू विकत घ्यायला गेलो तर मला काय म्हणायचं आहे, मी आहे ग्राहक. काय आहे, ग्राहक. दॅट इज मीन कस्टमर. काय आहे, कस्टमर. मी कस्टमर आहे. मी जर वस्तू विकत घ्यायला गेलो दुकानात तर मी कस्टमर आहे. आणि ती वस्तू जर माझ्या त्या प्रकारच्या वडिलांनी वापरली असेल, माझ्या आईने वापरली असेल, तर ती कोण झाली, दॅट इज अ कंझ्युमर. ठीक आहे, झाली कंझ्युमर. याला म्हणतात उपभोक्ता. याला काय म्हणतात, उपभोक्ता. अगदी बेसिक पासून सांगू राहिलो, लक्षात घ्या की कस्टमर वेगळा आणि कंझ्युमर वेगळा, आणि आपल्या जनरल भाषेमध्ये दोन्ही समानच. ओके, त्याच्यामुळे अर्थशास्त्राच्या भाषेत असं नाही होणार. अर्थशास्त्राच्या भाषेत कस्टमर वेगळा असतो आणि कंझ्युमर वेगळा असतो. ओके, आणि एखादी गोष्ट, आता पहा ना, एक साधी गोष्ट जर मी तुम्हाला सांगितली की गारे बाबा, फेअर अँड लवली याचे कंझ्युमर कोण आहेत आणि कस्टमर कोण आहेत. ओके, तुम्हीच विचार करा. तुम्ही जॉन्सन अँड जॉन्सन बेबी ऑइलचं एक पॅक आणायला गेले तर तुम्ही कंझ्युमर आहात की कस्टमर आहात, ऑब्विसली तुम्ही त्या प्रकारचे कस्टमर आहात. कंझ्युमर कोण आहे, कंझ्युमर बेबी आहे ना. मग कंझ्युमर बेबी आहे, हा बेबीसाठी ती गोष्ट वापरल्या जाणार. जो कंझ्युम करतो त्याला त्याच्यापासून काय भेटते, सॅटिस्फॅक्शन भेटते किंवा त्याची नीड कंप्लीट होते. एकतर गरज पूर्ण झाली, एकतर त्याला त्यापासून समाधान मिळालं, किंवा दोन्ही गोष्टी कंप्लीट झाल्या. या साऱ्या चक्रामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व व्यवहारांना अर्थव्यवस्था म्हणतात. ओके, स्पष्ट आहे की उत्पादनाचे जे काही मी सांगितलं, उत्पादनापासून विनिमयापर्यंत आणि विनिमयापासून उपभोगापर्यंत, उपभोग म्हणजे वापरणे, तिथपर्यंतच्या सर्व कालक्रमाला आपण काय म्हणायचं आहे, आपण म्हणायचं आहे अर्थव्यवस्था. आणि अशा प्रकारे कोणतीही एक अर्थव्यवस्था असते, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये अशा 4 घटक त्या प्रकारचे घडतात. लक्षात आलं असेल तुमच्या. ओके, मग उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग हा पूर्णच्या पूर्ण क्रम आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. मग महत्वाचा मुद्दा काय येतो की अशी जर अर्थव्यवस्था असते तर या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू तयार होतील, आणि तयार झाल्यानंतर त्या वस्तू जर तुम्हाला विकत घ्यायच्या असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, विनिमय करावा लागेल. काय करावं लागेल, विनिमय. आणि विनिमय जर तुम्हाला करायचा असेल, विनिमय जर तुम्हाला करायचा असेल तर तुमच्याकडे काय लागणार, पैसा. सध्या विनिमयाचं माध्यम काय आहे, सध्या विनिमयाचं माध्यम आहे तो म्हणजे रुपया. डिजिटल मनी म्हणा की कोणताही म्हणा, पण तुमच्याकडे काय लागेल, रुपया. म्हणजे रुपया सुद्धा अर्थव्यवस्थेत आला का, मग त्याचाही अभ्यास अर्थव्यवस्थेत आला. त्या रुपयाला सांभाळणारी त्या प्रकारची बँक कोणती सिस्टम आहे, आरबीआय, हेही अर्थव्यवस्थेमध्ये आली. ओके, याचाही अभ्यास करावा लागणार. मग त्याच रुपयाला सांभाळणारे जे काही मांडणारे अर्थसंकल्प आहे, बजेट आहे, अर्थव्यवस्थेची त्या प्रकारचं खातं आहे, वित्त मंत्रालय आहे. लक्षात घ्या, त्याचं बजेट आहे,
त्याचं बजेट आहे, हे सुद्धा कुठे येणार? अर्थव्यवस्थेमध्ये येणार. ओके. त्याचबरोबर या वस्तूला विकत घेणे किंवा विकत देणे याला व्यापार म्हणतात. आणि व्यापार दोन प्रकारचे असतात. एक असतो आंतरराष्ट्रीय व्यापार, एक असतो आंतरराज्यीय व्यापार. म्हणजे हे दोन्ही व्यापार यामध्ये येणार, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहेतच. ओके. उत्पादन किती मोठ्या प्रमाणात होते आणि देशाचा विकास कसा होतो या आधारावर जर पाहिलं तर जीडीपी येणार. ओके. राष्ट्रीय उत्पन्न येणार, तो सुद्धा भारताचाच भाग आहे. ओके. त्याच आधारावर जर पाहिलं तर उत्पादन करत असताना, विनिमय करत असताना तुमच्याकडे पैसाच नाही आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही दारिद्र्य आहात. तर याचा अर्थ दारिद्र्य नावाचा टॉपिक या टॉपिक मध्ये येणार. तुमच्याकडे उत्पादनाचं साधनच नाही आहे. चारपैकी सर्वात जास्त उत्पादनाचं साधन कोणतं असते? रेंट कमी असेल, श्रम, रोजगार. तुम्ही जे काही पद्धतीने नोकरी करण्याचा प्रयत्न करताय, कशासाठी करता? रोजगारासाठी. ओके. मग रोजगार जर असेल तर तुमच्याकडे पैसा असेल, म्हणजे याचा अर्थ विनिमय करण्यासाठी माध्यम पाहिजे पैसा. आणि तो पैसा कमावण्यासाठी उत्पन्न कमावण्यासाठी 4 गोष्टी कराव्या लागतात. त्या 4 गोष्टी यामध्ये येतील. बरोबर आहे. आणि दारिद्र्य त्या प्रकारचं, जर एखाद्या गोष्ट पैसा कमावायचा असेल तर काय लागणार? रोजगार लागणार. ओके. मग रोजगार जर लागणार तर बेरोजगारी नावाचा टॉपिक येईल. ओके. तर एकंदरीत काय आहे? तो पैसा सांभाळणारी त्या प्रकारची फक्त आरबीआय नाही आहे, तिची पूर्णच्या पूर्ण बँकिंग व्यवस्था तुमच्या याच्यामध्ये येईल. ओके. आणि या सर्व याला सांभाळणारी त्या प्रकारची जर आपण पाहिली तर मग पूर्ण अर्थव्यवस्थेचे त्या प्रकारचे नियम येतील. ओके. अर्थव्यवस्था कशा प्रकारची असायला पाहिजे? भांडवलशाही असायला पाहिजे, समाजवादी असायला पाहिजे. त्याचं पूर्ण स्ट्रक्चर येईल. कोणत्या वस्तू तयार व्हायला पाहिजेत, कोणत्या वस्तू तयार नाही व्हायला पाहिजेत, याचं पूर्ण स्ट्रक्चर येईल. आणि एकंदरीत काय आहे की मग एका 4 घटकां मिळून एवढं सारं मोठं अर्थव्यवस्थेचं विश्व तयार झालं. आणि एवढ्या साऱ्या विश्वामधून मग आपल्याला छोटे 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 टॉपिक अभ्यासावे लागतात. मग दारिद्र्य असो, बेरोजगारी असो की बाकीच्या गोष्टी असो. ओके. तर हा इथं बेसिक कन्सेप्ट झालेला आहे. तुम्हाला कळायला पाहिजे की अर्थव्यवस्था अशा प्रकारची तयार होते. म्हणून या अर्थव्यवस्थेमध्ये या साऱ्या घटकांचा काय केला लागतो? अभ्यास करावा लागतो. ओके. आता पहा, मी थोडंसं आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर जातो. मग दुसरा बेसिक कन्सेप्ट काय आहे ते माझा? भारतीय अर्थव्यवस्था. काय ते? भारतीय अर्थव्यवस्था. मग आता भारतीय अर्थव्यवस्थेची सुरुवात होते आपल्या लेक्चर्स पासून. ओके. या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर या अर्थव्यवस्थेचे मुख्य आपण प्रकार पाळतो. सर्वांनी अभ्यासलेच असतील किंवा जे विद्यार्थी येतात ते पहिलं पेज वाचतातच अर्थशास्त्राचं, त्यामुळे बेसिकली त्यांना माहित असते. तरी मी सांगत आहे की अर्थशास्त्र समाजवादी अर्थव्यवस्था असते, समाजवादी. भांडवलशाही अर्थव्यवस्था असते, शॉर्टकट मध्ये सांगणार आहे मी, भांडवलशाही अर्थव्यवस्था. आणि एक अर्थव्यवस्था असते आपली मिश्र अर्थव्यवस्था. काय असते? मिश्र अर्थव्यवस्था. मग आता उत्पादन कोण करेल? उत्पादन पहा, तोच घटक आला पहिल्यांदा. उत्पादन कोण करेल या आधारावर, उत्पादन कोण करेल या आधारावर अर्थव्यवस्थाला नाव दिलेलं आहे. जर अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचा मोठ्या प्रमाणात भार असेल, शासन जर अर्थव्यवस्था पूर्ण सांभाळत असेल तर त्या अर्थव्यवस्थेला म्हणायचं समाजवादी अर्थव्यवस्था. वस्तूच्या किमती कोण ठरवणार? वस्तूच्या किमती सरकार ठरवत असेल, समाजवादी अर्थव्यवस्था. वस्तू कोणत्या बनतील? कोणत्या बनवायच्या आहेत? समाज कल्याणाच्या बनवायच्या आहेत, तर याला समाजवादी अर्थव्यवस्था. म्हणजे बेसिकली काय आहे, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं हित जपल्या जाते. ओके. ज्या लक्झरीज गोष्टी आहेत, एसी, गाड्या, कार, ह्या तयार केल्यापेक्षा बेसिक नीड्स वाल्या गोष्टी तयार केल्या पाहिजेत. एखाद्याला चपलांची गरज आहे तर पहिले चपलांची गरज भागवा, मग कार बनवा. असा दृष्टिकोन त्या प्रकारचा कोणत्या अर्थव्यवस्थेत असतो? समाजवादी अर्थव्यवस्थेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला? उत्पादन कोणतं करावं या आधारावरच जर आपण पाहिलं तर अर्थव्यवस्थेचे आपल्याला प्रकार दिसतात. आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार या ठिकाणी बेसिकली जर आपण पाहिले तर हे अर्थव्यवस्थेचे प्रकार 3 मुख्य पलटात. समाजवादी, मग समाजवादीमध्ये मुख्य घटक असेल समाज कल्याण. यामध्ये समाज कल्याणाच्या वस्तू बनवल्या जातील, हे ध्यानात ठेवायचं. उत्पादन करताना सरकारचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप असेल, सरकार मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करेल. ओके. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ग्राहक जो असेल, ग्राहक हा सार्वभौम असेल, ग्राहक सार्वभौम असेल.
आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा 2-3 गोष्टी आणखी दिसतात की तुम्हाला वस्तूची किंमत जी आहे ही सरकार ठरवताना दिसेल की कोणती वस्तू तयार करायची आहे, हे सारं सरकार ठरवेल. याला म्हणतात समाजवादी अर्थव्यवस्था. बाकीचं तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहितीच असतील, मला फक्त त्याचा आवाका तुम्हाला कळून द्यायचा आहे. आता सेम जर आपण पाहिलं तर भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय असते, उत्पादन करणारे लोक खाजगी उद्योजक असतात. उत्पादन करणारे म्हणजे उत्पादन काय करायचं हे ठरवणार कोण, खाजगी उद्योजक. कोणती किंमत ठरवायची कोण ठरवणार, खाजगी उद्योजक. ओके, लक्षात घ्या. या ठिकाणी जास्तीत जास्त जर खाजगी आहेत तर इंटेन्शन काय असेल, नफा कमावणे. आणि बाकीच्या जर गोष्टी आपण पाहिल्या, नफा वगैरे तर कमावलाच जाईल, पण बाकीच्या सुद्धा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये लक्झरीज गोष्टी जास्तीत जास्त तयार केल्या जाईल. आणि नफाच कमावणे जर इंटेन्शन असेल, समाज कल्याण इंटेन्शन नसेल, तो ऑब्विसली कोणती अर्थव्यवस्था विकसित असेल, मोठ्या प्रमाणात ही अर्थव्यवस्था विकसित असेल. आणि समाज कल्याणवाली अर्थव्यवस्था कोणती असेल, तर ही असेल. दोन्ही अर्थव्यवस्थेला काही ड्रॉबॅक्स आहेत आणि हे ड्रॉबॅक्स सोडून, काही महत्वाचे घटक सोडून, लक्षात घ्या, काही बेकार घटक सोडून एक तिसरी अर्थव्यवस्था तयार होते, ती म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. आणि मग भारताने अशा प्रकारची मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. काही चांगले घटक इकडले घेतले आणि काही चांगले घटक इकडले घेतले, अशा प्रकारची आपल्याला मिश्र अर्थव्यवस्था तयार झाली. आणि 1991 पासून, हे सर्वांना माहिती आहे बरं, तरी मी रिपीट करत आहे की 1991 पासून भारत हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे जात आहे. ओके, हे आपल्याला दिसते. म्हणजे पहिला मुद्दा आला की मग उत्पादनाच्या आधारावर कशा प्रकारे अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात आणि ते उत्पादनाचे फॅक्टर कोणते होते आपले, तर 4 आपल्याला दिसतेच. त्या अनुषंगानं उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग याच्या आधारावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पलटताना आपल्याला या ठिकाणी दिसून आले. ओके, आता पहा, अर्थव्यवस्थेची काही क्षेत्रे पण येतात. मग अर्थव्यवस्थेची क्षेत्रे, आता अर्थव्यवस्थेची क्षेत्रे जर आपण पाहिली तर आपल्याला या ठिकाणी काय दिसतात, 5 क्षेत्रे अर्थव्यवस्थेची मुख्य दिसतात. पहिलं अर्थव्यवस्थेचं उत्पादनाच्याच आधारावर आहे. हे पण उत्पादन कुठून होते, साधारणतः जर पाहिलं तर पहिला आपण पाहिला कृषी. आता कृषीमधून जर उत्पादन कोण्या घटकांचं होत असेल आणि त्यासारख्याच घटक असतील तर याला प्रायमरी सेक्टर म्हणतात, प्राथमिक क्षेत्र म्हणतात. त्यानंतर लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कुटीर उद्योग आहे, कुटीर उद्योग हा सुद्धा प्रायमरी सेक्टरमध्ये येणार. मासेमारी प्रायमरी सेक्टरमध्ये येणार. ओके, सर्व प्रकारच्या कृषी प्रायमरी सेक्टरमध्ये येणार. ओके, आणखी जर पाहिलं समजा या ठिकाणी आपण जर पशुपालन पाहिलं तर पशुपालन यामध्ये येणार. हे प्रायमरी सेक्टर आहे, याला प्राथमिक क्षेत्र म्हणतात. याच गोष्टींवर आता हे कृषी आहे, या ठिकाणी ऊस आहे, लक्षात घ्या. या ऊसावर मी प्रक्रिया करतो, काय करतो, प्रक्रिया, आणि एक नवीन त्या प्रकारचा घटक बनवतो म्हणजे साखर बनवतो. तर साखर बनवल्या जाणार फॅक्टरीत, ज्या ठिकाणी पहिल्या घटकावर प्रक्रिया करून दुसऱ्या घटकावर वस्तू बनवली जाते, त्या घटकाला काय म्हणतात, त्या घटकाला म्हणतात दुय्यम क्षेत्र. दुय्यम क्षेत्र. मग अशा प्रकारे जिथे मोठ्या प्रमाणात वस्तू बनतात त्याला दुय्यम क्षेत्र म्हणावं. ओके, आणि कुठे कुठे बनतात, आता हे बॉटल आहे, कुठे बनले असेल, फॅक्टरीमध्ये बनले असेल, लँड लेबर तिथं काम करत असतील, ऑब्विसली ते दुय्यम क्षेत्र आहे. आणि वस्तू ध्यानात ठेवायचं, कधी 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या, एक क्षेत्र वस्तूंचं आहे तर दुसरं क्षेत्र सेवांचं पण आहे. ओके, सेवांचं, मी जे तुम्हाला देत आहे ते सर्व्हिस आहे, सेवा आहे. ओके, तुम्ही जर त्या प्रकारचे एखाद्या नाव्याकडे गेला, केस कतरण केली, सेवा आहे. ओके, तुम्ही डॉक्टरकडे गेला, सेवा आहे. ह्या सेवा दिसत नसतात. आणि मग तिसरं क्षेत्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला तृतीय क्षेत्र दिसते, तृतीय क्षेत्र. आणि या तृतीय क्षेत्रामध्ये काय असते, एक तर असतात सेवा, नाही तर मग याच्यामध्ये असतो व्यापार. काय असतो, व्यापार, वस्तूची देवाणघेवाण, याला काय म्हणतात, व्यापार. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचे 3 महत्वाचे क्षेत्र. चौथ्या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर IT क्षेत्र, सॉफ्टवेअर वगैरे बनवणे, ह्या महत्वाच्या संशोधन वगैरे त्या प्रकारच्या गोष्टी दिसून येतात. आणि पंचम क्षेत्रामध्ये आपल्याला सरकार, मीडिया, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट शिक्षण, एज्युकेशन, संस्कृती, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला साधारणतः या 5व्या क्षेत्रात, पंचम क्षेत्रात दिसून येतात. ओके, आता मला सांगा, आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले, अर्थव्यवस्थेची काय पाहिली, 5 क्षेत्र पाहिली. मग सांगायची मला मुद्दा काय आहे की जेव्हा यावर प्रश्न येतो तेव्हा 3च महत्वाचे सेक्टर्स आहेत. एक पहिला सेक्टर आपला आहे तो म्हणजे कृषी,
दुसरं सेक्टर आहे आपलं ते म्हणजे उद्योग आणि तिसरं सेक्टर आहे आपलं ते म्हणजे सेवा. ते काय आहे? सेवा. आणि या 3 सेक्टरवर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्याच प्रश्नाची सुरुवात आज आपण इथे पाहणार आहोत की मग भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे. मग इथे भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये तुम्ही सुरुवात करता तेव्हा कशी सुरुवात करावी हेच मी सांगत आहे तुम्हाला की भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये वाचा. आता भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत की भारतामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे, कमी प्रमाणात आपलं दरडोई उत्पन्न आहे, मोठ्या प्रमाणात दरडोई उत्पन्न नाही आहे प्रत्येकाचं, गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. ओके, त्याचबरोबर उत्पन्नाची विषमता मोठ्या प्रमाणात आहे. अशा अनेक त्या प्रकारची वैशिष्ट्ये आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची आहेत. मग त्या वैशिष्ट्यांवर गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात प्रश्न येत आहेत. ओके, आणि असे प्रश्न जर त्या प्रकारचे येत असतील तर ते आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचे आहेत आणि ते आपण आज पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आज या प्रश्नांची. तुम्हाला समजून घ्यायचं आहे या अर्थव्यवस्था नावाच्या घटकांवर प्रश्न कसे येतात थोडं समजून घेऊया. ओके, आणि मी तुम्हाला कन्सेप्ट सुद्धा याच्यासोबत देतो. पहा, आता मला महत्वाचा भाग कोणता आहे? एखादा देश गरीब असतो तो गरीबच असतो हे विधान कोणाचे आहे असं त्या प्रकारचं म्हटलेलं आहे. पहा, भारतीय अर्थव्यवस्थेचे पहिलं वैशिष्ट्य हे आहे की भारतात गरिबी मोठ्या प्रमाणात आहे आणि गरिबी जर मोठ्या प्रमाणात असेल तर हा जो टॉपिक आहे आपला हा टॉपिक आहे दारिद्र्याचा. कशाचा टॉपिक आहे? दारिद्र्याचा. की बाबा गरिबी मोठ्या प्रमाणात भारतात आपल्याला दिसून येते. ओके, हा, तर मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. अशा प्रकारची गरिबी जी आहे त्याला आपण दारिद्र्य म्हणतो आणि दारिद्र्य आपल्याला भारतात मोठ्या प्रमाणात दिसते. याच वैशिष्ट्यावर काय म्हटलेलं आहे? कोण म्हटलेलं आहे की एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो असं त्या प्रकारचं जे म्हटलं आहे ते म्हटलेलं आहे रॅग्नर नक्स. ओके, यांनी म्हटलेलं आहे की एखादा देश जर त्या प्रकारचा गरीब असेल तर तो गरीबच मानला जातो. याचा अर्थ असा आहे की जर एखादा व्यक्ती गरीब कशाहून ठरणार? मग त्या देशाचं पर कॅपिटल इन्कम किती आहे, त्या देशामध्ये किती प्रमाणात, समजून घ्या. अर्थव्यवस्था जर आपण पाहिल्या तर आणखी 3 प्रकारच्या येतात, त्या सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करू क्वेश्चन बरोबर. अर्थव्यवस्थेचे विकासाच्या आधारावर 3 प्रकार पडतात. कशाच्या आधारावर? विकासाच्या आधारावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात. एक विकसनशील अर्थव्यवस्था. विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजे ज्याचा विकास चालू आहे, ज्याचा विकास चालू आहे आणि ही अर्थव्यवस्था बेसिकली कृषी आणि उद्योग या घटकांवर आधारित असते मोठ्या प्रमाणात, खास करून कृषीवर मोठ्या प्रमाणात असते. ओके, दुसरी येते अविकसित अर्थव्यवस्था. अविकसित अर्थव्यवस्था जास्त लिहित नाही, तुम्ही ध्यान द्या फक्त बोलण्यावर. अविकसित अर्थव्यवस्था या ठिकाणी जर आपण पाहिली तर अविकसित अर्थव्यवस्था टोटली पूर्णपणे जास्तीत जास्त कृषीवर आधारित असते किंवा त्याच्या घटकांवर आधारित असते. म्हणजे होऊन कसं राहिलं पहा की ही जी अर्थव्यवस्था आहे ही प्रायमरी सेक्टरवर डिपेंड आहे, प्लस त्या प्रकारची सेकंडरी सेक्टरवर डिपेंड आहे. ओके, प्लस त्या प्रकारची थर्ड सेक्टरवर त्या प्रकारची डिपेंड आहे, तृतीय क्षेत्र ज्याला आपण म्हणतो. ही जी अर्थव्यवस्था आहे ही जास्तीत जास्त प्रायमरी सेक्टरवर अवलंबून आहे. आणि तिसरी अर्थव्यवस्था येते विकसित अर्थव्यवस्था. ही जी असते ही उद्योग आणि सेवा या सर्व्हिस सेक्टरवर मोठ्या प्रमाणात डिपेंड असलेली अर्थव्यवस्था असते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण गेलो तर विकसित अर्थव्यवस्था ही उद्योगावर आणि सेवेवर आधारित असते. मग जशा जशा प्रमाणात त्या प्रकारचा तो देश जर प्रायमरी सेक्टरवर असेल तर तो देश त्या प्रकारचा गरीब स्वरूपाचाच असेल. म्हणून रॅग्नर नक्स काय म्हणतात? रॅग्नर नक्स म्हणतात की एखादा देश जर गरीब असेल तर तो गरीबच असतो असं विधान त्यांनी केलेलं आहे. आता बा, विकासाच्या आधारावर जर मी बोललो तर विकास म्हणजे नेमकं काय? आपल्याला हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा समजला पाहिजे की विकास म्हणजे नेमकं काय. विकास म्हणजे फक्त असं नाही आहे, लक्षात घ्या. एखादी गोष्टीची वृद्धी आणि विकास ही एक मोठी संकल्पना आहे अर्थव्यवस्थेची. या ठिकाणी आपल्याला समजायला पाहिजे. प्रश्न काय आहे पहा, काय म्हणते? संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार मध्ये संतुलनाची गरज असते. MPSC 2023 चा प्रश्न आहे, मेन्सचा त्या प्रकारचा प्रश्न आहे. आपल्याला काय दिसते? संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार मध्ये संतुलनाची गरज आहे. म्हणजे बॅलन्स कोणता घटक असला पाहिजे? पहिला
उपभोग्य वस्तू आणि औद्योगिक वस्तू. आता मी तुम्हाला आताच सांगितलं होतं, आठवते का? उपभोग्य वस्तू म्हणजे ज्या आपण वापरतो त्याला म्हणतात उपभोग्य वस्तू. ओके, फॉर एक्झाम्पल पाण्याची बॉटल, चहा, पाणी, साबण, जे काही असेल ह्या उपभोग्य वस्तू आहेत. ओके, ह्या बेसिक संकल्पना तुम्हाला या ठिकाणी कळल्या पाहिजेत. उपभोग्य वस्तू आणि औद्योगिक वस्तू. औद्योगिक वस्तू त्या आहेत ज्या त्या प्रकारच्या उद्योग करण्यामध्ये वापरल्या जातात, जसं मशिनरीज वगैरे. यांच्यामध्ये संतुलन असलं पाहिजे. काय? हो, संतुलन असायला पाहिजे यांच्यामध्ये. दुसरा पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भांडवली वस्तू आणि औद्योगिक वस्तू या ठिकाणचं त्या प्रकारचं संतुलित वृद्धी कशामध्ये असली पाहिजे असं विचारलं आहे. संतुलित वृद्धी जर आपण एकंदरीत पकडली तर आपल्याला तिसरं दिसते की कोणत्या घटकामध्ये एक उपभोग्य वस्तू आहेत, दुसऱ्या औद्योगिक वस्तू आहेत, भांडवली वस्तू आणि औद्योगिक वस्तू, कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र. ओके, तर याचं उत्तर काय होणार पहा. आपल्याला बेसिकली काय फंडा काय दिसून राहिला या ठिकाणी? फंडा असा आहे की एकंदरीत ह्या उपभोग्य वस्तू पाहिजातच, औद्योगिक वस्तू सुद्धा पाहिजातच. ओके, सोबत भांडवली वस्तू कोणाला म्हणायचं? भांडवली वस्तू म्हणजे त्या असतात ज्या प्रोडक्शन करताना, उत्पादन करताना मदत करतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर मी एखादा माल पोचून देण्यासाठी गाडी वापरत असेल तेही भांडवल आहे, माझं भांडवली वस्तू आहे. आणि प्रोडक्शन करताना त्या प्रकारच्या वस्तू जर मशिनरीज वापरत असेल तर त्या सुद्धा माझं भांडवल आहे. औद्योगिक वस्तू त्या प्रकारचे, यांचं संतुलन एकत्र असलं पाहिजे. कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र, बिलकुल. मला जर माझ्याकडे ऊस आहे, जर ऊस असेल आणि जर इथं साखर कारखाना असेल, लक्षात घ्या, तर माझ्या ऊसाला चांगला भाव भेटेल. कारण कृषी आणि औद्योगिक यांचं संतुलन चांगलं असेल तरच त्या प्रकारचा विकास होईल. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं आहे? अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र यांचं काय असलं पाहिजे? संतुलन असलं पाहिजे. ओके, लक्षात घ्या. म्हणजे अर्थव्यवस्थेचे जे पाचही क्षेत्र आहेत त्या पाचही क्षेत्राचं संतुलन असावं. कृषीवर डिपेंड आहे, कारखान्यांवर डिपेंड आहे, व्यापार. मला सांगा, जर कृषीच नसेल तर साखर बनणार कशी? आणि साखरच नसेल त्याचं ट्रान्सपोर्टेशन, वितरण होणार कसं? आणि वितरणच नाही झालं तर आपल्यापर्यंत येईल कसा? आणि आपल्यापर्यंत आलाच नाही तर उपभोग होईल कसा? पूर्णच्या पूर्ण डिपेंड काय आहे? अर्थव्यवस्थेवर आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही अर्थव्यवस्था दिसते की हा प्रश्न बरोबर कसा आणायचा होता, तर हा प्रश्न अशा प्रकारे बरोबर आणायचा होता. ओके, मी जाणूनच यामध्ये प्रश्न घेत आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा सेन्स वाढला पाहिजे. अर्थशास्त्र हा विषय टोटली सेन्सचा आहे आणि जो व्यक्ती मोठ्या प्रमाणात अर्थशास्त्राचं वाचन करतो तो नक्की त्या प्रकारचं याच्यामध्ये प्रगती करतो. ओके, पहा पुढे वळूया. माणसाच्या गरजा कधी संपणाऱ्या नाही आहेत आणि त्या गरजा संपत नाहीत. त्या अनुषंगानेच आपल्याला हे अर्थव्यवस्था दिसते की हे गरजांचं शास्त्र आहे. आज तुमच्याकडे त्या प्रकारची सायकल आहे, बायसिकल आहे, लक्षात घ्या. उद्या तुमच्याकडे गाडी असेल तरी तुमची डिमांड संपणार नाही. आज काहीच नसेल तरी तुम्ही कधी कधी तुलना करता एकमेकांसोबत की हा विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठा आहे, याच्याकडे भरपूर सारी संपत्ती आहे, मग हाच लागेल, असं काही नसते. ओके, त्याच्याकडे खूप वेळ भेटतो, मला वेळ भेटत नाही, अशी तुलना कधीच करायची नाही. तुमच्याकडे जे आहे ते परफेक्ट आहे. ओके, 4 ओळी आहेत मस्त, लक्षात घ्या. मी चालत होतो अनवाणी, माझ्या डोळ्यात आले पाणी. म्हणजे याचा अर्थ काय आहे? मी अनवाणी चालत होतो म्हणजे माझ्या पायात चपला नव्हत्या, त्यामुळे मी अनवाणी चालत होतो आणि माझ्या डोळ्यात त्याच्यामुळे पाणी आलं. की असं कसं माझं आयुष्य की माझ्या पायात चपलाही नाही आहेत. मी चालत होतो अनवाणी, माझ्या डोळ्यात आले पाणी, पोछिले अश्रू तेव्हा, पाहिले पायच नव्हते त्याला, पायच नव्हते त्याला, पायच नव्हते त्याला. ओके, त्याला तर पायच नाही आहेत, मी तरी बिना चपलायचा आहे, हो त्याला पायच नाही आहेत. तेव्हा तुलना करताना आपल्या खालच्या लोकांची करायची की मी यांच्यापेक्षा बरा आहे. तुलाही 24 तास, मलाही 24 तास फक्त अभ्यास करायचा आहे. ओके, कोणाला 23 तास भेटले नाही, कोणी गरीब नाही, आणि कोणाला 25 तास भेटलेले नाही आहे, कोणी श्रीमंत नाही, हे सुद्धा ध्यानात ठेवायचं. ओके, आता प्रश्न पहा. पुन्हा प्रश्नाकडे जर मी या ठिकाणी आलो तर आपल्याला काय दिसते की संतुलित वृद्धी दराचा उद्देश हा असतो. पुन्हा आला आपला शब्द वृद्धी दर. आता वृद्धी दर काय असते यावर थोडंसं मी बोलणार. ओके, तुम्हाला प्रत्येक संकल्पनेची मी एक महत्वाची संकल्पना सांगतो की काय म्हणतात. मागील वर्षी काय झालं होतं, तुम्ही एक्झाम दिली आणि तुम्हाला फक्त 40 मार्क्स पडले होते. ओके, आणि या वर्षी तुम्हाला 60 मार्क्स पडले. याचा अर्थ काय झाला? तुमच्यामध्ये ग्रोथ झालेली आहे. काय झालेली आहे? ग्रोथ झालेली आहे. यालाच म्हणतात वृद्धी. याला काय म्हणतात? वृद्धी. जर एक वर्ष 100
रुपये, समजा मी या वर्षी 10,000 रुपये कमावले आणि पुढच्या वर्षी मी 20,000 रुपये कमावले, तर याचा अर्थ माझी वृद्धी 100% झाली. ओके. किंवा मी पहिल्या वर्षी 10,000 कमावले आणि दुसऱ्या वर्षी मी 15,000 रुपये कमावले, तर माझी वृद्धी 50% झाली. याला म्हणतात वृद्धी दर. किती टक्क्याने आपली अर्थव्यवस्था वाढली. आणि अशा प्रकारची जी अर्थव्यवस्था आहे यामध्ये काय म्हणते, संतुलित बॅलन्स वाला वृद्धी दर असला पाहिजे. संतुलित वृद्धी दराचा जो उद्देश आहे पहा काय म्हणते, तो काय असतो असं म्हटलेलं आहे. एमपीएससी 2023 प्रश्न आहे. ओके. पहा, उत्पन्नाचा वृद्धी दर म्हणजे संतुलित वृद्धी दर एक कंटिन्युअसली वृद्धी दर असला पाहिजे. कधी कधी काही विद्यार्थी काय करतात, 6 महिन्यात अभ्यास करताना 6 महिने प्रचंड अभ्यास करतात, 2-3 महिन्याची गॅप पाळतात. हा संतुलित वृद्धी दर आहे का तुमचा? कन्सिस्टन्सी आहे का तुमच्यामध्ये? नाही. कन्सिस्टन्सी एखाद्यात जर कन्सिस्टंटली एखादी अर्थव्यवस्था कंटिन्युअसली वाढत असेल त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात संतुलित वृद्धी दर. मग आता संतुलित वृद्धी दर नेमका काय आहे? उत्पन्नाचा वृद्धी दर. बरोबर आहे. उत्पन्न आपलं वाढलं पाहिजे, पहिला घटक लिहिलेला आहे उत्पन्न, याच्यामध्ये संतुलन असलं पाहिजे. उत्पादनाचा वृद्धी दर, दुसरा शब्द आहे आपला उत्पादन. मी इथं लिहित आहे तुम्हाला समजवण्यासाठी. उत्पादनाचा वृद्धी दर. पाहता, उत्पन्नाचा वृद्धी दर म्हणजे आपलं उत्पन्नाचे 4च घटक आठवा. रेंट, त्याच्यानंतर आपण पाहिला होता इंटरेस्ट व्याज, त्याच्यानंतर आपण पाहिला होता नफा. हे जे आपले घटक आहेत आणि याच्यामध्ये खंड, अशा प्रकारे हे जे आपण पाहिलेले आहेत किंवा मजुरी, हे उत्पन्नाचे. उत्पन्नामध्ये त्या प्रकारचा वृद्धी दर असला पाहिजे. उत्पादनामध्ये सुद्धा वृद्धी दर असला पाहिजे. उत्पादन म्हणजे एकतर वस्तू बनवा नाहीतर सेवा बनवा, याच्यामध्ये त्या प्रकारची तुमची वृद्धी असली पाहिजे. आणि तिसरा, नैसर्गिक संसाधनांची वृद्धी, यामधली समानता. नैसर्गिक संसाधनं जेवढे काही असतील त्यांची एकंदरीत समानता वाटपाची असली पाहिजे. आणि अशा प्रकारे संतुलित वृद्धी दराचा उद्देश हाच असतो, दुसरा नाही. ओके. उत्पादनाची समानता असली पाहिजे, उत्पन्नाची समानता असली पाहिजे आणि त्यामध्ये ज्या काही नैसर्गिक घटक आहेत याच्या वाटपाची सुद्धा काय असली पाहिजे, समानता असली पाहिजे. हाच खऱ्या अर्थव्यवस्थेचा उद्देश आहे की सर्वांना समान. आपण पहा ना, सरकार काय करते, श्रीमंतांकडून टॅक्स घेते आणि मग गरिबांना काय करते, कोणाला घरकुल देते, कोणाला काय देते. आता शाहरुख खान समजा 15 कोटी शाहरुख खानने टॅक्स भरले असं आपण मानूया. ओके. 15 कोटी, याच्यापेक्षा जास्तच भरते. ओके. मग 15 कोटी जर शाहरुख खानने टॅक्स भरले असेल तर 15 कोटीमध्ये कितीतरी घरकुलं बनतील ना. म्हणजे 1-1 लाख, 1.5 लाख, 2-2 लाख जरी एखाद्याला दिले तरी त्या लोकांचा विकास होतो. म्हणजेच काय करायचं, संतुलित उत्पन्नाचा वाटप. अशा प्रकारे हा इंटेन्शन असते कोणत्याही अर्थव्यवस्थेचा. रॉबिनहुड नाव ऐकलंय का तुम्ही? रॉबिनहुड. ओके. रॉबिनहुड पांडे तर ऐकलंच असेल ना. हा, तर रॉबिनहुड म्हणजे काय, असा व्यक्ती होता जो साधारणतः श्रीमंतांकडून घ्यायचा आणि गरिबांना लुटायचा, हेच गरिबांना वाटायचा. हेच जे काही आपल्याला दिसते तेच अर्थव्यवस्थेचा उद्देश आहे. ओके. पुन्हा एमपीएससी 2023चा एक प्रश्न पाहूया. पहा या ठिकाणी काय म्हणते, विविध योजना दस्तावेजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालील प्रमाणे दिसून येतात. ओके. म्हणजे आता विविध प्रकारच्या योजना असतात आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, अशा योजना त्या प्रकारच्या राबवल्या जातात आणि दीर्घकालीन उद्दिष्टे असतात. आता पंचवार्षिक योजना आपल्या समकालीन होत्या. आज दीर्घकालीन म्हणजे 25 वर्षाचं टार्गेट ठेवलं जाते की बाबा या 25 वर्षामध्ये आपल्याला इतकी वृद्धी करायची आहे, इतकी वाढ करायची आहे. मग त्या अनुषंगानं काय करतात की नियोजन करून, प्लॅनिंग करून त्या आधारे काय नेमकं दिसून येतात हे आपल्याला पाहायचं आहे. पहिलं, आर्थिक वृद्धी व आत्मनिर्भरता. परफेक्ट आहे. जर आपल्याला योजना आणि दस्तावेज असं दीर्घकालीन टार्गेट नियोजन करायचं असेल तर इंटेन्शन काय आहे, आर्थिक वृद्धी आणि आत्मनिर्भरता. बेकारीचे निर्मूलन, बरोबर आहे, बेकारी हटवायची आहे. उत्पन्नाची विषमता काय करायची आहे, कमी करायची आहे, हे सुद्धा बरोबर आहे. गरिबीचे निर्मूलन करायचे आहे, आधुनिकीकरण वाढवायचे आहे, हे सुद्धा बरोबर असेल. समावेशक आणि शाश्वत काय करायची आहे, वृद्धी करायची आहे. समावेशक म्हणजे सर्वांचा समावेश घेऊन आणि शाश्वत म्हणजे चिरकाल, आम्हाला प्रचंड चिरकाल पद्धतीने अशा प्रकारची वृद्धी करायची आहे. असे हे नियोजनाचे दीर्घकालीन काय असतात, उद्दिष्ट असतात. सर्वच उद्दिष्ट आहेत ना, सर्वच खरेच्या खरेच उद्दिष्ट आहेत. तुम्ही पहा, बेकारी हटवायची आहे, मी सांगितलं अर्थव्यवस्थेचा तो भागच आहे. दारिद्र्य हटवायचं आहे, तोही अर्थव्यवस्थेचा भागच आहे. आणि मोठ्या प्रमाणात कार्य करायचं आहे या ठिकाणी, समावेशकता. तर या अनुषंगाने हे तर उत्तर काय होणार आपलं, ABCD. ओके. नेक्स्ट,
आता या ठिकाणी आणखी एक प्रश्न पाहूया आपण, काय म्हणते पहा. गरिबीवर हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये हा प्रश्न आपला नाही आहे. आपण गरिबी नावाच्या, दारिद्र्य नावाच्या टॉपिकवर जेव्हा मी PYQ घेईल त्यावेळेस हे प्रश्न डिस्कस करू, पण तो याच्यासोबत आलेला आहे. ओके. रंगराजन कमिटी 2014 नुसार 2011-12 साठी ग्रामीण आणि शहरी भागासाठी दारिद्र्य रेषेची व्याख्या किती केली होती? तर दारिद्र्य रेषेची व्याख्या केली होती त्यांनी 32 आणि 47 रुपये. म्हणजे एक व्यक्ती जर दिवसाला 32 रुपये कमावत असेल आणि ग्रामीण भागातला, आणि शहरी भागातला जो व्यक्ती 47 रुपये कमावत असेल तो गरीब असणार नाही. म्हणजे अंतिमरित्या काय आलं? इन्कम. ओके. उत्पन्न, आणि उत्पन्न तो जर 32 रुपये कमावत असेल तर तो गरीब असणार नाही. आणि जर शहरी भागातला व्यक्ती 47 रुपये कमावत असेल तो सुद्धा गरीब असणार नाही. पण त्याच्या खाली असेल तर मग या ठिकाणी दोन लाईन दिसतात आपल्याला. वन इज APL अँड वन इज BPL. BPL अबाव पॉवर्टी लाईन अँड बिलो पॉवर्टी लाईन. जास्त वेळ घेत नाही तुमचा, व्हिडिओ फार लांब होईल, त्या अनुषंगाने शॉर्टकट मध्ये या ठिकाणी सांगत आहे. बाकी जे काही आहे या दारिद्र्यावर माझा स्पेशल व्हिडिओ येणार, तो व्यवस्थित पाहून घ्याल. ओके. आता पहा, हा माझ्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे. ऑस्कॉम अहवाल 2018 नुसार भारतातील श्रीमंत 1% लोकांच्या राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा हा किती टक्के आहे? तर ध्यानात ठेवा, हा हिस्सा आहे 73%. मग आता मुद्दा काय आला? मुद्दा आला उत्पन्नाची विषमता. काय आला मुद्दा? उत्पन्नाची. 1% लोकांकडे किती टक्के पैसा आहे? साधारणतः इन्कम आहे 73% इन्कम. राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा किती आहे? तर हा 73% आहे. आणि मग यावर बोलावंच लागेल ना. आता मला सांगा, जर या ठिकाणी आपल्याला काय दिसते? उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे, उत्पन्नाची वृद्धी झाली पाहिजे. वृद्धी ही एका ठिकाणी केंद्रीकृत होता कामा नये. मग संकल्पना काय येते की भारतीय अर्थव्यवस्थेचं जे वैशिष्ट्य आहे ते हेही पण आहे की भारतामध्ये पैशाचे काय झालेले आहे? भारतामध्ये पैशाचे केंद्रीकरण झालेले आहे. भारतामध्ये काय झालेले आहे? पैशाचे केंद्रीकरण झालेले आहे. पैशाचे केंद्रीकरण म्हणजे काय? पैसा एका जागी एकवटणे. पैसा हा एका जागी एकवटून 1% लोकांकडे 78% त्या प्रकारची संपत्ती आणि उरलेल्या 99% लोकांकडे बाकीची संपत्ती. मग विचार करा, भारतामध्ये पैशाची विषमता किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि ही विषमता जर दरी कमी करायची असेल तर कुठेतरी सरकारला यांच्याकडून तो पैसा कमी कसा करता येईल आणि गरिबांना कसा वाटता येईल यासाठी सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवत असते आणि त्या आपल्याला दिसून येते. ओके. मग यासाठी एक गुणांक काढला जातो, त्याला म्हणतात गिनी गुणांक. ध्यानात ठेवा, हा एक गुणांक असतो. हा काय दर्शवतो? तुम्हाला विचारलं की गिनी गुणांक काय दर्शवतो? तर हा दर्शवतो विषमता. काय दर्शवतो? विषमता. कोणामधील विषमता? श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील विषमता दर्शवण्याचं काम कोण करते? तर हा गिनी गुणांक करतो. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला हे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात विषमता आहे आणि हा प्रश्न त्यावरच आधारलेला आहे. ओके. पुढे जर गेलो तर मी आणखी मला काही प्रश्न दिसतात. IMP प्रश्न आहेत. सर्वच्या सर्व प्रश्नावर आपण डिस्कस करणार आहोत. ओके. आता इकडे पहा, साधारण जर आपण या ठिकाणी लक्षात घेतला तर हा प्रश्न काय म्हणते आपला की देशाच्या GDP मध्ये पहा. आता MPSC चे प्रश्न आहेत हे. या ठिकाणी फॉरेस्ट 2021 चा प्रश्न आहे की देशाच्या GDP मध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा 50% पेक्षा अधिक आहे. आता मी आता सांगितलेलं आहे की जर आपण क्षेत्रानुसार गेलो, थोडंसं त्या प्रकारचं ध्यान द्या. जर आपण क्षेत्रानुसार गेलो तर आपल्या अर्थव्यवस्थेचे 3 क्षेत्र मी तुम्हाला कोणते सांगितले आल्याबरोबर की बाबा ऍग्रीकल्चर सेक्टर आहे, त्याच्यानुसार आपल्याला दिसते सर्व्हिस सेक्टर आहे आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रियल सेक्टर आहे. ओके. आता या ठिकाणी पहा काय म्हणते, ऍग्रीकल्चर जर आपण आज पाहिला, ऍग्रीकल्चर मध्ये जर GDPचा हिस्सा पाहिला आपण, GDP म्हणजे भारताचं एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर त्याचा हिस्सा 2021-22 नुसार जर आपल्याला बोलायचं झालं तर 18.4% आहे. किती आहे? 18.4%. ओके. आणि इंडस्ट्री ज्याला आपण उद्योग म्हणूया, ज्याला काय म्हणूया आपण? उद्योग, कारखाने, हा सेकंडरी विभागामध्ये आपला जो येतो याचा हिस्सा किती आहे? 28.3%. आणि सेवा क्षेत्राचा हिस्सा किती आहे?
53.3%. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे, सेवा क्षेत्र जीडीपीच्या माध्यमातून सर्वाधिक आहे. मग या क्षेत्रावर 1-2 प्रश्न आकडेवारीचे विचारले तर त्यामध्ये काही नवीन गोष्ट नाही आहे ना. ओके, अर्थव्यवस्था अशा प्रकारची आकडेवारी विचारणारच आहे तुम्हाला की ॲग्रिकल्चर सेक्टरचा किती भार आहे. पण तुम्ही इथे एक गोष्ट नोटीस करायला पाहिजे. मी काय म्हणतो की जेव्हा अभ्यास करता तुम्ही त्यावेळेला 2 गोष्टी अभ्यासा ना, की एक तर हे 3 सेक्टर ज्यांचा जीडीपीच्या अनुषंगाने जर आपण हिस्सा पाहिला तर तो दिसतो की जीडीपी मध्ये सर्वात जास्त 56% सेवा क्षेत्र आलं, 2 नंबरवर उद्योग क्षेत्र आलं आणि 3 नंबरवर आपलं कृषी क्षेत्र आलं, ॲग्रिकल्चर सेक्टर आलं. पण तेच जर मी रोजगाराच्या बाबतीत बोलायचं झालं मला तर सर्वात जास्त रोजगार देणारं क्षेत्र कोणतं आहे, कृषी आहे ना. भारत हा त्या प्रकारचा कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे भारत हा सर्वात जास्त कृषीमधून मोठ्या प्रमाणात रोजगार देतो. 2 नंबरवर त्या प्रकारचं सेवा क्षेत्र आपल्याला दिसून येते रोजगार देणारं, 3 नंबरवर उद्योग क्षेत्र त्या प्रकारचं आपल्याला रोजगार देणारं दिसून येते. म्हणजे होते कसं, अशा अनुषंगानं आपल्याला हे कमी जास्त होत राहतात. सेवा उद्योग अल्टरनेटमध्ये त्या प्रकारचे चालू असतात. पण 1 नंबरवर कोणतं क्षेत्र आहे रोजगार देणारं, कृषी. आणि आपला रोजगाराचा मुद्दाच नाही आहे, आपला टक्केवारीचा मुद्दा आहे जीडीपी नुसार. मग जीडीपी नुसार जर आपला टक्केवारीचा मुद्दा आहे तर आपल्याला दिसते 56%. मग आता आपला प्रश्न काय होता, आपल्या प्रश्नावर जाऊया रिपीट मध्ये. ओके, आपला प्रश्न या ठिकाणी असा आहे की देशाच्या जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा 50% पेक्षा जास्त आहे. करेक्ट आहे, 50%, 53% आहे. सेवा क्षेत्रावर कोविड-19 महामारीचा मोठा नकारात्मक परिणाम झाला. कोणत्या क्षेत्रावर, सेवा क्षेत्रावर. शिक्षण व्यवस्था बंद पडल्या, डॉक्टरचे दवाखाने चालू नाहीत, वकिलांच्या केसेस चालू नाही. ओके, बिल्डिंग बांधणं बंद आहे, घर बांधणं बंद आहे. ऑब्विसली हे सारं काय आहे, हे सेवा सेक्टर आहे. ओके, तर कोविड मध्ये सेवा सेक्टरवर मोठ्या प्रमाणात प्रमाण पडलाच आहे. 2021 मध्ये आर्थिक वर्षामध्ये सेवा क्षेत्रात 9.4% इतकी घट झाली. नाही, सेवा क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं साधारण लक्षात घ्या तर सेवा क्षेत्रामध्ये घट झालेली आहे, पण 9.4% त्या प्रकारची नाही आहे, ती कमी झालेली आहे. 8.2% त्या प्रकारची समथिंग घट होताना आपल्याला दिसते. आणि त्या अनुषंगाने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणचं हे जे विधान आहेत हे 2 विधानं बरोबर दिसतात. सी थोडंसं चूक दिसते आकडेवारीनुसार जर आपण गेलो तर. ओके, अशा प्रकारचे एकंदरीत प्रश्न येतात तुम्हाला. म्हणजे आलं काय, सेक्टरवर प्रश्न आलेला आहे लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पहा, त्यानंतर जर मला बोलायचं झालं तर आपला नेक्स्ट प्रश्न काय आहे तर अर्थव्यवस्थेच्या संबंधित आर्थिक विकासातील बिगर घटक आहेत. ओके, आता पहा, आर्थिक विकास 2 संकल्पना नेहमी ध्यानात ठेवायच्या. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, स्पेशल तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये एक पार्ट दिलेला आहे, प्रकरण दिलेलं आहे, त्याचं नाव आहे आर्थिक विकास. आर्थिक विकास. आता आर्थिक विकास कशाला म्हणतात, याला म्हणायचं डेव्हलपमेंट. काय म्हणायचं आहे, डेव्हलपमेंट. आणि एक त्या प्रकारचं दिसते आर्थिक वृद्धी. ओके, आर्थिक वृद्धी. तुम्ही यातली संकल्पना समजून घ्यायची की नेमकी काय वृद्धी काय असते. जर तुम्हाला पुढच्या वर्षी ध्यानात ठेवा, जर तुम्हाला पहिल्या वर्षी 20 मार्क पडले, दुसऱ्या वर्षी 40 मार्क पडले आणि तिसऱ्या वर्षी 60 मार्क्स पडले, पण तुमचा बौद्धिक राहणीमानात बदल झालेला नाहीये तुमच्या. ओके, तुम्हाला मार्क्स पडत आहेत, तुम्हाला त्या प्रकारचं अजूनही व्यवस्थित समजत नाही पण तरी मार्क्स वाढलेले आहेत. जर अशा प्रकारे फक्त तुमचे मार्क्स वाढत असतील तर ही तुमची वृद्धी आहे, हा तुमचा विकास नाही. हा तुमचा विकास नाही. ओके, जर तुमचं उत्पन्न वाढत आहे, तुमचं आज उत्पन्न 20,000 होतं, उद्या त्या प्रकारचं 40,000 झालेलं आहे, उद्या 60,000 झालेलं आहे, पण एज्युकेशन वाढलेलं नाही, आरोग्य वाढलेलं नाही. ओके, समाजामध्ये बोलण्याची त्या प्रकारची पद्धत वाढलेली नाही आहे, राहणीमानाचा दर्जा वाढलेला नाही आहे, तर तुमची आर्थिक फक्त काय झालेली आहे, वृद्धी झालेली आहे, विकास झालेला नाही. ओके, आणि जर आर्थिक विकास म्हणजे काय, एकतर पहिली आर्थिक वृद्धी व्हावी म्हणजे तुमचं इन्कम वाढावं, सोबत तुमचा रोजगार वाढावा, सोबत राहणीमानाचा दर्जा वाढावा, सोबत आरोग्य वाढवावं, सोबत शिक्षण वाढवावं. अशा पद्धतीने सर्व गुण संपन्न जर विकास होत असेल तर याला आर्थिक विकास म्हणतात. ओके, आणि याला फक्त आर्थिक वृद्धी म्हणतात. तर बिग संकल्पना, सर्वात चांगली संकल्पना कोणती आहे तर संकल्पना आहे आर्थिक विकास. ओके, आता मला एक साधी गोष्ट सांगा, भारत आज अर्थव्यवस्थेमध्ये जगातील 5व्या क्रमांकाचा देश आहे. ओके, पहिल्या नंबरवर आहे, पहिल्या नंबरवर दिसते आपल्याला अमेरिका. ओके, पहिल्या नंबरवर आहे अमेरिका,
दुसऱ्या नंबरवर दिसते आपल्याला चीन, तिसऱ्या नंबरवर आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये दिसते आज जर्मनी, जर्मनी तिसऱ्या नंबरवर गेलेली आहे. चौथ्या नंबरवर दिसते आपल्याला जपान आणि पाचव्या नंबरवर दिसते आपल्याला इंडिया. आता ऍक्च्युअल मध्ये मला जरी ही आकडेवारीनुसार जरी वाटत असेल तरी खरंच जपान सारखा, चायना सारखा, अमेरिकेसारखा भागातला इंडियाचा विकास झालेला आहे काय? खरंच खरंच ऍक्च्युअल ओके झालेला आहे का? तिथले लोक आणि इथल्या लोकांमध्ये फरक दिसत नाही का? मोठ्या प्रमाणात दिसतो. म्हणजे काय झालं, आपली आर्थिक वृद्धी होत आहे, आर्थिक विकास होत नाहीये. ओके, म्हणून भारतामध्ये आर्थिक वृद्धी आहे, आर्थिक विकास त्या प्रकारचा होत नाहीये. मग इथं आर्थिक विकास जर करायचा असेल कोणकोणत्या गोष्टी लागतात पहा. आर्थिक विकासातील बिगर आर्थिक घटक हे आहेत. कोणते आहेत? बिगर आर्थिक, अर्थाशी संबंधित नाही आहेत, पैशाशी संबंधित नाही आहेत. ओके, तर पहा मानवी संसाधन, मॅन पॉवर हे तर बाबा पहिला आर्थिक घटक आहे. ओके, कारण मॅन पॉवर हा उत्पादनाच्या घटकातला चौथा भाग आहे. पहा मॅन पॉवर म्हणजे काय? भूमी लागते, श्रम लागते. ओके, आणि यामध्ये भांडवल लागते आणि यामध्ये संयोजक लागतात आणि या दोघीमध्ये हा संयोजकही आणि श्रमही हे दोन्ही मानवी संसाधनेच आहेत. त्याच्यामुळे हे पहिलं आर्थिक घटक आहे. तांत्रिक शिक्षण नाही, याचा हा त्या प्रकारचा मुद्दा जो आहे हा आर्थिक नाही आहे. राजकीय स्वातंत्र्य हा सुद्धा आर्थिक नाही आहे. भांडवल निर्मिती हा आर्थिक आहे, भांडवल लागेलच तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये. तर मानवी संसाधन आणि भांडवल म्हणजे ए आणि डी. ओके, ए आणि डी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे आहेत आणि कोणते नाही आहेत असं विचारलेलं आहे. कोणते आहेत विचारलेलं आहे की कोणते नाही आहेत ते आपण आर्थिक बिगर म्हटलेलं आहे. बिगर आर्थिक कोणते आहेत? तर मग तांत्रिक शिक्षण आणि राजकीय हे बिगर आर्थिक स्वरूपाचे आहेत आणि भांडवल आणि मानवी संसाधने हे आर्थिक स्वरूपाचे आहेत. तर तुम्हाला कळलं पाहिजे अर्थशास्त्राच्या संबंधितले घटक कोणते आर्थिक विकासाचे, तर हे. ओके, पुढे वळतो. या ठिकाणी आपण पाहूया बाकीच्या सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स पाहायचे आहेत. आपले काही जास्त क्वेश्चनचं सेशन नाही आहे, परंतु आपल्याला याच क्वेश्चनच्या अनुषंगानं पुढची अर्थव्यवस्था चांगली बनवायची आहे. झालेल्या मिस्टेक्स आता पुन्हा करायच्या नाही आहेत आयुष्यात. एक वार आणि सर्व त्या प्रकारचं या ठिकाणी आपल्याला पूर्ण प्रश्नापैकी पूर्ण मार्क्स पडले पाहिजेत याचं टार्गेट ठेवायचं आहे. ओके, मग आता प्रश्न आपला हा झालेला आहे. प्रश्न हा आणतो पहा, पुढील पैकी कोणत्या बाबी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाशी निगडीत आहे? मग आता क्षेत्र आलं आपलं कृषी क्षेत्र. कृषी क्षेत्रावर हा प्रश्न येणारच अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रावर की बाबा कृषी क्षेत्रामध्ये जे फलोत्पादन नावाचा भाग येतो या संबंधित कोणते अभियान आहे? तर शेतकऱ्याच्या आर्थिक उत्कर्ष साधने. आता शेतकरी सर्वच प्रकारचे असतात, त्याच्यामुळे इथं फक्त फलोत्पादन याच्यावर बोलायचं आहे आपल्याला. मालाची योग्य साखळी निर्माण करणे योग्य आहे की फळं तयार झाल्यानंतर ते विकल्या गेले पाहिजेत, कारण तो जो भाग आहे फळांचा जो भाग असतो हा लवकर सडणारा असतो, त्यामुळे ते त्या प्रकारचे जास्त वेळ ठेवता येत नाही, त्यामुळे साखळी निर्माण केली पाहिजे. लागवड क्षेत्रात वाढ केली पाहिजे. लागवड क्षेत्र जर आपण वाढवलं तर नक्कीच त्या प्रकारचं फळांचं उत्पादन वाढेल आणि वितरणही वाढेल. लक्षात घ्या, हा प्राथमिक घटकावर आलेला प्रश्न आहे, म्हणून बी आणि सी करेक्ट आहे. बी आणि सी करेक्ट आहे. जर आपण विक्री व्यवस्थेत विकास करणे, आता ऍक्च्युअल मध्ये जर बी यानं जर पाहिलं तर फळांचा विक्री व्यवस्थेतही करायला पाहिजे, परंतु ऑप्शन नुसार नसेल तर आपल्याला बी सी हे करेक्ट उत्तर करावं लागेल. नेक्स्ट, त्याच्यानंतर पहा प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे, पण प्रश्न इम्पॉर्टंट जरी असला तरी आपल्याला या ठिकाणी पहा 99 आणि 100 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी हे एमपीएससीचे प्रश्न आपण पाहत आहोत. ही भारतीय शेतीच्या कमी उत्पादकतेची कारणे आहेत. म्हणजे भारतीय कृषी हा आपला सर्वात मोठा फॅक्टर आहे. कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे भारताची. ओके, मग भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये ही शेतीच्या कमी उत्पादनाची कारणे आहेत. मी वाचतो एक एक. लोकसंख्येतील दबाव, बरोबर आहे. कृषी काय होत आहे की कृषी क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर एका व्यक्तीच्या घरी 50 एकर शेती होती. 50 एकर शेती, याला 5 मुलं होते. 5 मुलं होते म्हणून त्या प्रकारची प्रत्येकाच्या एक हिश्श्यावर 10-10 एकर जमीन आली. 10-10 एकर जमीन आली. यांना सुद्धा त्या प्रकारचे 5-5 मुलं होते. लक्षात घ्या, आता यांना 5-5 मुलं होते म्हणून प्रत्येकाच्या हिश्श्यावर 2-2 एकर जमीन आली. मग विचार करा, याला म्हणतात शेतीचं काय झालं? तुकडीकरण. जो व्यक्ती 50 एकराचा मालक होता तो आज सीमांत भूधारक किंवा अल्प भूधारक बनलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला शेतीमध्ये लोकसंख्येचा दबाव दिसून येतो.
अनुउत्पादन धारण क्षेत्र, बरेचसे धारण क्षेत्र असं आहे ज्याच्यामध्ये उत्पादनच होत नाही, राजस्थान सारखं, तोही एक महत्वाचा मुद्दा दिसून येतो. अपुऱ्या सिंचनाच्या सुविधा, बिलकुल सिंचनामध्ये महाराष्ट्र भारत हा अपुरा पडतो, मोठ्या प्रमाणात धरणे, मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या व्यवस्था नाही आहेत, त्यामुळे याचं उत्तर काय होणार, वरीलपैकी सर्व. काय होणार, वरीलपैकी सर्व. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हा एक महत्वाचा पॉइंट दिसून येतो. आता नेक्स्ट हा क्वेश्चन सुद्धा समजून घेऊया. खालील विधाने विचारात घ्या. महामारीच्या संबंधित संकटाचा सर्वात कमी परिणाम कृषी क्षेत्रावर झाला. ओके, पुन्हा कृषी क्षेत्रावर प्रश्न आहे. महामारी ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो होती त्यावेळेला तुम्ही आठवा की सर्व लोक काय म्हणत होते, गावाकडे चला. कुठे चला, गावाकडे चला. मग आता गावाकडे आल्यानंतर काय करतील सर्वजण, शेती करतील. म्हणजे याचा अर्थ काय आहे की महामारीच्या वेळेला कृषी क्षेत्रावर परिणाम झाला नाही, उद्योग ठप्प झाले, उद्योग क्षेत्र त्या प्रकारचे ठप्प झाले. काही उद्योग अपवाद सोलटा, मास्क म्हणा किंवा बाकीचा ऑक्सिजन म्हणा, अशा प्रकारचे उद्योग, मेडिकल म्हणा, हे उद्योग सोडता उद्योग ठप्प झाले. सेवा क्षेत्र तर पूर्णच ठप्प झालं. ध्यानात ठेवा, फक्त वारलं काय, कृषी क्षेत्र राहिलं. म्हणून महामारीच्या संबंधित संकटात सर्वात कमी परिणाम कृषी क्षेत्रावर झाला. करेक्ट विधान आहे. 2021-22 मध्ये कृषी क्षेत्रात 6.9% वाढ होण्याची अंदाज आहे. याच्यामध्ये थोडंसं जास्त दाखवण्यात आलं, ते 3.2% वाढ होती, लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला हे विधान चुकीचं दिसते. दुसरं तर हे 2 नंबरचं विधान केवळ बी हे बरोबर आहे. म्हणजे आकडेवारी सुद्धा तुम्हाला परफेक्ट असली पाहिजे, याचा निष्कर्ष या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मग तुम्हाला काय दिसून राहिलं की महामारीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला एकंदरीत असा भाग दिसून येतो. आणि म्हणून आपण काय करायचं की अर्थशास्त्राचे 3 जे क्षेत्र आहेत, चला मी तुम्हाला त्या प्रकारे आता सांगून देतो. अर्थशास्त्राचे जे 3 क्षेत्र आहेत आपले, कोणते कोणते, एक कृषी, एक त्या प्रकारचा कृषीचा भाग दिसतो, त्याच्यानंतर दुसरा सेवा आणि उद्योग. यांचे तुम्ही काय करा, यांची पूर्णच्या पूर्ण आकडेवारी आजच काढून घ्या आणि आज तुमच्या रजिस्टरमध्ये 2022-23 ची आकडेवारी असली पाहिजे की किती आकडे आहेत. कुठून काढायची, कुठूनच काढायची नाही आहे. गुगल आहेत, गुगल बाबा जिंदाबाद आहेत. गुगलवर जायचं, गुगलवरून त्या प्रकारची अशी माहिती तुम्हाला मिळून जाईल. ओके, साधारण जर पाहिलं तर हे आकडेवारी आपल्याला लिहून घ्यायची, नाहीतर अर्थशास्त्राची अपडेट पुस्तकं वापरायची, जुनी त्या प्रकारची न वापरता. ओके, चला आता नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. इथं बघा, भारतीय अर्थव्यवस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य हे आहे की भारतामध्ये नागरीकरणाचं प्रमाण वाढत आहे, ज्याला आपण स्थानांतरण म्हणतो. नागरीकरण म्हणजे काय, शहरीकरण. आणि म्हणून हा सुद्धा एक आपल्या अर्थव्यवस्थेचा एक भाग दिसतो. नागरीकरण म्हणजे काय असा प्रश्न MPSCच्या 2023च्या पेपरने विचारलेला आहे की नागरीकरण म्हणजे नेमकं काय. ओके, पाहता मग इथं दिलेलं आहे, शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण होणे. केंद्रीकरण म्हणजे एका जागी लोकसंख्या येणे. शहरामध्ये जर लोकसंख्येचं केंद्रीकरण होत असेल तर याला आपण काय म्हणणार, याला आपण शहरीकरण म्हणणार का. यस, याला आपण काय म्हणणार, शहरीकरण. ओके, पहिला मुद्दा बरोबर आहे, करेक्ट आहे. शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होणे हे चूक आहे. विकेंद्रीकरण म्हणजे त्या ठिकाणाहून निघून जाणे. ओके, सूर्य हा विकेंद्रित होत असतो, किरण सोडत असतो. ओके, आणि अशा प्रकारे स्पर्धा परीक्षा केंद्र म्हणजे सर्वजण ज्या ठिकाणी एकत्र येतात ते केंद्र म्हणजे केंद्रीकरण. ओके, हे चुकीचं आहे. खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण होणे हे चुकीचं आहे, याला शहरीकरण नाही, याला खेडीकरण म्हणूया. लोकसंख्येच्या घनतेत वाढ होणे, लोकसंख्येच्या घनतेत वाढ कशी होणार, घनता त्या संबंधित शहराबद्दल नाही, पुऱ्या भारताबद्दल बोलत आहोत. ओके, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर लोक गेले तरी त्या प्रकारची पुऱ्या भारताची घनता समानच पकडल्या जाईल, त्यामुळे लोकसंख्येच्या घनतेत वाढ होणार नाही. अशा प्रकारे फक्त आपल्याला काय दिसते, अ बरोबर दिसतो. आणि ऑप्शन मध्ये यालाच म्हणतात शहरांमध्ये केंद्रीकरण म्हणजे काय, शहरांचे केंद्रीकरण, शहरामध्ये लोकसंख्या एकवटणे, याला आपण नागरीकरण म्हणत असतो. हे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. ओके, लास्ट क्वेश्चनिंग कडे मी आता जात आहे, समजून घ्या व्यवस्थित, त्या प्रकारचं आपल्याला समजायचं आहे या ठिकाणी की बाबा काय म्हणते पहा. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम
यांनी आपल्या आर्थिक सर्वेक्षण 2021 मते पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते असं दर्शवलेलं आहे आणि प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो कंबाईन 2021चा. ओके, आता समजून घ्या की अर्थव्यवस्थेचे जे काही अर्थव्यवस्थेचे पुनर्प्राप्तीचे जे स्वरूप असतात हे कसे असतात. साधारणतः आपण जर पाहिलं तर काही मंदीचे स्वरूप सुद्धा असतात. लक्षात घ्या, मंदीचे आणि काही पुनर्प्राप्तीचे स्वरूप सुद्धा असतात. मी तुम्हाला एक दोन मंदीचे स्वरूप दाखवतो, त्याच्या डायग्राम्स दाखवतो कशा प्रकारचे असतील तर. ओके, पहा डायग्राम्स कशा असतात मंदीच्या. आता या ठिकाणची डायग्राम पाहि, मंदीची डायग्राम आपली असेल, पुनर्प्राप्तीची नाही. तर या डायग्रामवरून तुम्हाला एक कल्पना सुद्धा येऊन जाईल की नेमक्या कशा प्रकारच्या असतात. पहा या ठिकाणी ही जी आहे ही डब्ल्यू आकाराची त्या प्रकारची एक ही आहे, उत्पन्न त्या प्रकारची प्राप्त करणारी, अर्थव्यवस्था प्राप्त करणारी. इकडे पहा, इकडे जर आपण पाहिलं तर याचा आकार डब्ल्यू आकाराचा दिसतो. ही आहे व्ही आकाराची. अर्थव्यवस्था वाढत गेली वाढत गेली, अर्थव्यवस्था वाढत गेली, पुन्हा त्या प्रकारची डाऊन आली, पुन्हा वाढत गेली, पुन्हा त्या प्रकारची डाऊन होत आहे. ही व्ही आकाराची आहे. ओके, व्ही आकाराची. आणि एक त्या येते ती म्हणजे काय तर एक येते यू आकाराची. ध्यानात ठेवा, एक यू आकाराची सुद्धा येते आपल्याकडे. आता ही आहे यू आकाराची. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अर्थव्यवस्था डाऊनफॉल 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 अशा प्रकारच्या आपल्याला मंदी दिसून येतात. सेम प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, प्रश्न विचारताना काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्प्राप्तीचं स्वरूप कोणत्या आकाराचं असायला पाहिजे. तर अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्प्राप्तीचं स्वरूप हे व्ही आकाराचे असले पाहिजे. कोण्या आकाराचे असले पाहिजे, व्ही आकाराचे. म्हणजे अशा प्रकारे डाऊनफॉल त्या प्रकारचा होत राहतो याच्यामध्ये, तर पुनर्प्राप्ती ही व्ही आकाराचा असणं अशा प्रकारे सुचवलेलं कोण आहे तर हे मुख्य सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी सुचवलेलं होतं. ओके, अशा प्रकारचे आकारही असतात आपले. नेक्स्ट खाली पहा, भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये कोणती. ओके, हा प्रश्न विचारलेला आहे. आता साधारण पेपर कंबाईन वगैरे असेल तर मग असेच प्रश्न येतात आपल्याला. बाकी जे राज्यसेवेचे असले ते समजत पण नाहीत. ओके, का नाही समजत, कारण त्याचा अभ्यास करावा लागतो. ओके, दरडोई उत्पन्न कमी, बरोबर आहे. दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटल उत्पन्न, एकूण भारताचं राष्ट्रीय उत्पन्न भागेला लोकसंख्या, असं जर आपण केलं तर दरडोई उत्पन्न निघते. आज साधारणतः 1,78,000 72,000 इतकी त्या प्रकारचं आपलं दरडोई उत्पन्न आहे. ते कमी आहे देशाच्या तुलनेत. लोकसंख्येची प्रचंड वाढ, जगात आज आपण 1 नंबरचे देश झालेला आहोत, प्रचंड वाढ आहे. तंत्रज्ञानाचा प्रसार कमी आहे, हेही आपलं अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. आणि संपत्तीचे विकृत वितरण झालेले आहे. विकृत म्हणजे काय तर एकंदरीत आपल्याला 73% लोकांकडे 1% लोकांकडे 73% संपत्ती, तर विकृतच होणार ना. अशा प्रकारे वितरण झालेलं आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व STI मेन्सला हा प्रश्न विचारलेला होता. ध्यानात ठेवा. त्यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया. काय दिसते पहा, अर्थव्यवस्था विकसित होत असताना देशाची व्यावसायिक रचना साधारणपणे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राच्या बाजूने बदलते. ओके, सरळ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा की अर्थव्यवस्था मी तुम्हाला बाकी सुरुवातीला सांगितलेलं आहे की जी विकसित अर्थव्यवस्था असते ही कोण्या आधारावर जास्त आधारलेली असते, सेवा क्षेत्रावर. कोण्या आधारावर असते, सेवा क्षेत्रावर. आणि उद्योग टू सेवा असते ती, उद्योग टू सेवा. अविकसित अर्थव्यवस्था जी असते ही जास्तीत जास्त कृषी क्षेत्रावर असते, उद्योग त्याच्यामध्ये नगण्य स्वरूपाचे असतात. पण जी विकसनशील अर्थव्यवस्था असते, विकसनशील अर्थव्यवस्था असते ती काय करते, ती उद्योग, ती पहिले कृषीवर डिपेंड असते, कृषी, आणि कृषीकडून ती कोणाकडे जाते, उद्योगाकडे जाते. ओके, तर अशा प्रकारे आपलं उत्तर काय होणार मग, इथं विचारलेलं आहे आपल्याला विकसनशील अर्थव्यवस्था आणि विकसित अर्थव्यवस्था विकसित होत असताना म्हणजे विकसनशील असताना, तर ही कोणाकडून कोणाकडे जाते, तर अशा प्रकारे द्वितीय क्षेत्राकडून तृतीय क्षेत्राकडे जाते. द्वितीय क्षेत्र म्हणजे आपलं उद्योगाचं क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र म्हणजे आपलं व्यापार आणि सेवेचं क्षेत्र. असा आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह होऊन जातो. कन्फ्यूज अजिबात व्हायचं नसते, फक्त व्यवस्थित कन्सेप्ट असले पाहिजेत, इथं ना सेन्स पाहिजे. ओके, आणि शेवटचा ओके 2 प्रश्न आपले शेवटचे आहेत, त्यावर डिस्कस करून घेऊया. पहा काय म्हणते तर की 2011-12 या वर्षी 2004-5 या स्थिर किमतीला तृतीय क्षेत्राचा
आकडा हिस्सा काय आहे. ओके, एकंदरीत जर पाहिला आपण तर पूर्ण व्हिडिओ जे पाहत असतील त्यांना दिसत आहे की बाबा मी आताच थोड्या वेळापूर्वी हिस्से सांगितलेले होते की साधारणतः 53% आपण सेवा क्षेत्राचा पाहिलेला आहे, साधारणतः उद्योग क्षेत्राचा आपण 28% पाहिलेला आहे, कृषी क्षेत्राचा 18% पाहिलेला आहे आणि इथं विचारलेलं आहे 2004 पर मध्ये हा त्या प्रकारचा किती होता. तर ऑब्विसली या ऑप्शन मधलं तुम्ही काय काढसाल तर हा 57% काय असेल. कॉमन सेन्सचाच प्रश्न आहे एकदम. या ठिकाणी आपल्याला दिसतो की 57.42% हा हिस्सा होता कोण्या क्षेत्राचा, तृतीय क्षेत्राचा. तृतीय क्षेत्र म्हणजे काय काय, तृतीय क्षेत्रामध्ये येते व्यापार व सेवा. काय येते, व्यापार व सेवा. व्यापार म्हणजे वस्तूंचे आदान प्रदान, वस्तूंचे आदान प्रदान आणि सेवा म्हणजे सेवेचे आदान प्रदान. अशा प्रकारे आपल्याला हा हिस्सा एक महत्वाचा दिसून येतो. त्याच्यानंतर जर आपण गेलो तर आपल्याला लास्ट प्रश्न काय दिसते पहा, फार महत्वाचा प्रश्न आहे. 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल